हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? तरी संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही स्वस्तिकला सायकल खरेदी करण्यासाठी चाललो आहोत. आमच्यापासून थोडे 7-8 किलोमीटरवर अंतरावर सायकलचे छान दुकान आहे. आम्ही हे आधी पाहून ठेवले होते. नंतर आम्ही सायकलच्या दुकानाजवळ पोचलो. स्वस्तिक खूप एक्सायटेड होता सायकल घेण्यासाठी. एवढ्या सर्व सायकली पाहिल्यानंतर कोणती घ्यायची हा आम्ही तिघे पण विचार करत होतो. नंतर खूप चॉईस केल्यानंतर स्वस्तिक प्रत्येक सायकलवर बसून पाहत होता की कोणती घ्यायची. त्याच्यानंतर आम्ही एक छान दुकानदाराने सजेस्ट केलेली सायकल घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर बसून पाहिले स्वस्तिकने, छान वाटली त्याला. त्याच्यानंतर आम्ही ती घेतली. तिचे सर्व पार्ट लावलेले नसतात. ते दुकानवाले आपण खरेदी केल्यानंतर सर्व पार्ट लावून देतात. खूप छान दुकानात सायकली होत्या. नंतर आम्ही एक चॉईस केली, तिचे सर्व पार्ट लावून घेतले आणि 1 तास लागला आम्हाला सगळे चॉईस करण्यासाठी. मग नंतर ती सायकल आम्ही चालवत घरी घेऊन आलो. घरी येईस्तोपर्यंत आम्हाला 7-7:30 झाले होते. पूर्ण रस्त्याने स्वस्तिकने ती सायकल चालवत आणली. असा ताकाला छानपैकी तडका दिला. थोडीशी उकळी येईस्तोपर्यंत हलवायचे म्हणजे ते फुटत नाही. मस्त आपली छान कढी तयार झाली. त्याच्यानंतर मी आता मेथीची भाजी बनवणार आहे. कढीमध्ये कोथिंबीर वगैरे घालून थोडी उकळी येऊन द्यायची. छान उकळी आल्यानंतर आपली कढी तयार खाण्यासाठी. नंतर मी मेथीची भाजी बनवण्यासाठी घेतली.
नंतर मी कढईमध्ये कांदा, मिरची, लसूण, टोमॅटो सगळे छान परतून घेतले. नंतर त्याच्यात साफ केलेली धुवून घेतलेली भाजी घातली. मेथीच्या भाजीला छान वाफ येऊन द्यायची. मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. कुटाने छान भाजी मिळून येते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कशी वाटली कढी आणि मेथीची भाजी मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.